नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये. पावसाळ्यात पायाला चिखल्या का होतात? कारणं, घरगुती काळजी आणि योग्य उपाय जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की अनेकांना पायाच्या बोटांमध्ये खाज सुटते, त्वचा पांढरी पडते, चिरा पडतात, जळजळ होते आणि दुर्गंधीही येऊ लागते. अनेक जण याला चिखल्या म्हणतात. पण या चिखल्या नेमक्या का होतात? त्या टाळता येतात का? आणि घरच्या घरी कोणती काळजी घ्यावी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती पूर्ण तुमच्यासाठी माहितीपूर्वक ठरू शकते. सर्वात आधी चिखल्या म्हणजे काय हे समजून घेऊयात. पावसाळ्यात पाय बराच वेळ ओले राहिल्यास पायाच्या बोटांच्या मधला भाग ओलसर राहतो. अशा वातावरणामध्ये बुरशी वाढण्याची शक्यता वाढते आणि काही लोकांमध्ये ॲथलेस फूट नावाचा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. आता यामागची कारणं पाहूयात. सर्वात पहिलं कारण म्हणजेच बराच वेळ ओले बूट किंवा चप्पल घालून राहणं. दुसरं म्हणजेच पावसात भिजल्यानंतर पाय व्यवस्थित न पुसणं. तिसरं कारण म्हणजेच दिवसभर घाम येणं. घाम आला तर चौथे कारण म्हणजेच दुसऱ्याचा टॉवेल, मोजे किंवा चप्पल वापरणं. मधुमेह असलेल्या किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होण्याची शक्यता जास्तीत जास्त असू शकते. चिखल्यांची लक्षणं कोणती? पायाच्या बोटांमध्ये तीव्र खाज, त्वचा सोलणं, पांढरी किंवा मऊ पडलेली त्वचा, लहान चिरा, जळजळ, दुर्गंधी आणि काही वेळा वेदनाही जाणवू शकतात. आता घरच्या घरी कोणती काळजी घ्यावी? सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा. पावसात भिजल्यानंतर पाय साबणाने धुवा आणि विशेषतः बोटांच्या मधला भाग व्यवस्थित पुसून कोरडा करा. रोज स्वच्छ आणि कोरडे मोजे वापरा. शक्य असल्यास हवेशीर चप्पल किंवा बूट वापरा. ओले मोजे किंवा ओले बूट पुन्हा घालू नका. अनेक जण विचारतात, घरगुती उपाय आहेत का? सर्वात प्रभावी उपाय म्हणजेच पाय कोरडे ठेवणं. काही लोकांना कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवून पूर्ण कोरडे केल्याने आराम मिळतो. मात्र कोणतेही तीव्र घरगुती पदार्थ, रसायनं किंवा अप्रमाणित उपाय त्वचेवरती लावू नका. त्यामुळे त्वचेचा त्रास वाढू शकतो. डॉक्टरांकडे कधी जावं? जर खाज खूप वाढत असेल, पू येत असेल, सूज, तीव्र वेदना, ताप किंवा संसर्ग पसरत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींना पायावरती कोणतीही जखम किंवा संसर्ग दुर्लक्षित करू नका. अशा लक्षात ठेवा, पावसाळ्यात थोडीशी काळजी घेतली तर चिखल्यांचा त्रास टाळता येऊ शकतो. स्वच्छता, कोरडे पाय आणि योग्य पादत्राणं ही सर्वात मोठी काळजी आहे. आजचा आपला विचार आहे, पाय निरोगी असतील तरच आपला प्रत्येक प्रवास आरामदायी होतो. त्यामुळे पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचा विषय कोणता हवा आहे, ते पुढच्या कोणत्या विषयांवरती तुम्हाला माहिती हवी आहे. मी तुमच्यासाठी अशा नवनवीन विषयांवरती माहिती रोज घेऊन येत राहील. पण त्याआधी तुम्ही माझ्या सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा.
पण हे सर्व करण्याच्या आधी सर्वात आधी जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल.